नमस्कार. सर जे रुग्णालय मुंबई यांच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कंत्राटी कामगारांची थेट मुलाखतीद्वारे भरती सुरू आहे. तर आज आपण या भरतीची जाहिरात पाहणार आहोत. पहिलं पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर आणि दुसरं पद आहे शिपाई. यासाठी लागणारं क्वालिफिकेशन पुढच्या कॉलममध्ये दिलेलं आहे. डेटा एंट्री ऑपरेटरसाठी किमान 12वी उत्तीर्ण असायला पाहिजे आणि कमाल कोणत्याही शाखेतील पदवी चालेल. नंतर आहे MSITचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे आणि मराठी टायपिंग तुमचं झालेलं असलं पाहिजे. 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टायपिंग तुमचं झालेलं असलं पाहिजे 40 शब्द प्रति मिनिट. एकूण संख्या आहेत 18 आणि वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे 18 वर्ष ते 38 वर्ष. पुढे आहे वेतन 10,000 रुपये निश्चित वेतन या ठिकाणी दिलं जाईल. पुढे आहे शिपाई. याच्यासाठी किमान 7वी उत्तीर्ण व कमाल 10वी उत्तीर्ण असायला हवे. एकूण पदं आहेत 3 आणि वय आहे 18 ते 38 वर्षापर्यंत. 6,000 रुपये निश्चित वेतन दिलं जाईल. खाली काही सर्वसाधारण अटी दिलेल्या आहेत. भरती निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असून ती राज्य शासनाकडील पदे नसल्याने कायमस्वरूपी समावेशन होणार नाही. पुढे आहे MSIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाईल. उमेदवारांना निवडीच्या ठिकाणी स्वखर्चानं उपस्थित राहावं लागेल. उमेदवाराने मुलाखतीस येताना सर्व मूळ कागदपत्र व त्यांच्या सांकेतिक प्रती सेल्फ अटेस्टेड केलेल्या प्रतींसह महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सर जे रुग्णालय समूह मुंबई येथे मुलाखतीस उपस्थित राहायचं आहे. पुढे खाली काही विशेष सूचना दिलेल्या आहेत. उच्च शैक्षणिक अर्हता व अनुभव प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. कामगारांना 3 पाळ्यांमध्ये ड्युटी राहील. कामाची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत आहे. नंतर दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत आणि रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत. अर्ज विहित नमुन्यात सादर करायचा आहे. ज्या पदासाठी अर्ज करीत आहात त्या पदाचं नाव, नंतर पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर टाकायचा आहे, जन्मतारीख टाकायची आहे, शैक्षणिक अर्हता कोर्स कोठून उत्तीर्ण केले त्या संस्थेचं अथवा विद्यापीठाचं नाव, उत्तीर्ण वर्ष, गुण, टक्के हे सर्व टाकायचं आहे. कामाचा अनुभव, पदनिहाय, वर्ष, महिने, मोबदला किती मिळत होता इत्यादी आदेशानुसार माहिती अर्जात नमूद करायची आहे. पुढं अर्जासोबत पारपत्र आकाराचे 2 फोटो म्हणजे पासपोर्ट साईज आकाराचे फोटो, काम केलेल्याबद्दल अनुभव प्रमाणपत्राच्या प्रती यासह भरलेला अर्ज थेट मुलाखतीकरता मंगळवार दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी उमेदवाराने स्वतः महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लेखा कक्ष सर जे समूह रुग्णालय मुंबई येथे उपस्थित राहायचं आहे. खाली मुलाखतीची वेळ आहे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. मुलाखतीचं ठिकाण आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे समूह रुग्णालय मुंबई. खाली या ठिकाणी फॉर्मॅट दिलेला आहे ॲप्लिकेशनचा. वरती या ठिकाणी एक फोटो येईल. नंतर या ठिकाणी सब्जेक्ट आहे ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ, ज्या पोस्टसाठी ॲप्लिकेशन करणार आहे ती पोस्ट येईल. नंतर रेफरन्समध्ये ॲडव्हर्टाइजमेंट डेटेड तारीख. पुढे आय हिअर बाय सबमिट माय ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ, त्या पोस्टचं नाव येईल. खाली उमेदवाराचे सर्व डिटेल्स येतील. नाव, जन्मतारीख, परमनंट ॲड्रेस, करस्पॉन्डन्स ॲड्रेस,
मोबाईल नंबर, मॅरिटल स्टेटस, जेंडर, ईमेल ID, नंतर क्वालिफिकेशन डिटेल्स खाली जो टेबल दिला आहे त्याप्रमाणे भरायचं आहे. SSC त्यापुढं नेम ऑफ इन्स्टिट्यूट येईल, बोर्ड 10वीच्या बोर्डाचं नाव येईल, इयर ऑफ पासिंग येईल, पर्सेंटेज आणि क्लास या फॉर्मॅटमध्ये हे सर्व माहिती भरायची आहे. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स टाकायचा आहे. त्यामध्ये पहिलं आहे नेम ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ द कंपनी, कुठं तुम्ही कामाला होतात त्या कंपनीचं नाव, नंतर पोस्ट, तुमचं पद काय होतं त्या ठिकाणी, नंतर पिरियड, कधीपासून तुम्ही कधीपर्यंत कामाला होतात ते येईल. हे सर्व भरल्यानंतर खाली टोटल एक्सपिरियन्स या ठिकाणी टाकायचं आहे. किती वर्ष, किती महिने आणि किती दिवस होतात ते कॅल्क्युलेट करून त्या ठिकाणी येईल. नंतर या ठिकाणी एक डिक्लेरेशन आहे, ते वाचून घ्या. नंतर खाली तारीख येईल, प्लेस येईल आणि उमेदवाराची सही येईल. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.